त्यामध्ये एका मद्यधुंद तरुणाचा अश्लील चाळे करतानाचा एक व्हिडिओ समोर आलाय। भर रस्त्यात हा तरुण महिलांसमोर अश्लील चाळे करत होता। येरवडा आणि शास्त्रीनगर भागात हा तरुण मद्यधुंद अवस्थेत अश्लील चाळे करत असल्याचं समोर आलंय। एका चौकात महिलांच्या समोरच त्यानं लघुशंका केली। भरधाव वेगात तरुण गाडी चालवत होता। सकाळच्या सुमारास घडलेला हा प्रकार आहे। याच संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्या सोबत आहेत। सुषमाताई, स्वागत न्यूज 18 लोकमत मध्ये। पुण्यातल्या सातत्याने घटना ज्या समोर येत आहेत त्यावरनं काय म्हणायचं? पुणे पोलिसांचा या सगळ्यांवरती धाक आहे की नाही असा प्रश्न पडतोय। तुमच्या कानावर आलीच असेल कोथरूड मधली आणि शास्त्रीनगर येरवडा मधली घटना। पुण्यात नेमकं काय घडतंय हे खरंच अजूनही काही थांग पत्ता लागत नाहीये। एकेकाळचं सभ्य सुसंस्कृत पुणे, त्या पुण्याला असं गालबोट लागताना निश्चितपणे वाईट वाटतंय। मात्र ज्या शास्त्रीनगर परिसरामध्ये आज ही धक्कादायक घटना घडली, साधारण 1 महिन्यापूर्वीच, 1 महिनाही पूर्ण उलटला नाही, याच भागामध्ये याच रस्त्यावर IT क्षेत्रात काम करणाऱ्या मुलीवर चाकूने सपासप वार झाले आणि तिचा खून झाला। हा भाग तसा वर्दळीचा भाग आहे। IT क्षेत्रात काम करणाऱ्या मुली आणि महिला रात्री किंवा पहाटेच्या शिफ्टमध्ये काम करतात आणि असं असतानाही आणि आधी एक खून घडून गेलेला असताना सुद्धा पुणे पोलिसांनी अजूनही यावर कसा काहीच धडा घेतला नाही, हे गंभीर आहे। पुण्यामध्ये सातत्याने अशा घटना घडणं आणि त्यावर पुणे पोलिसांचा अजिबात वचक नसणं, विशेषतः येरवडा, शास्त्रीनगर, धानोरी, विश्रांतवाडी, लोहगाव, विमानतळ परिसर इथे चालणारे पब बार हे सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत आणि इथल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कुणाचाच धाक नाहीये। ना वरिष्ठ पोलीस अधिकारी त्यांना काही बोलतात, ना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पालकमंत्री किंवा शासन दरबारचे नेते बोलतात आणि त्यामुळे एकेकाळचं सभ्य सुसंस्कृत पुणे आता अशा पद्धतीने त्याला गालबोट लागतंय, हे अत्यंत वाईट आहे। बिलकुल। मात्र मग काय वाटतंय तुम्हाला, कुठे पुणे पोलीस कमी पडतायत? गृह विभाग काय, कोणाला दोष द्यायचा? नाही, पुणे पोलीस तर कमी पडतातच, कारण पुणे पोलिसांचे इतके कारनामे आतापर्यंत आम्ही बाहेर काढलेले आहेत। मग ते बेकायदेशीर चालणारे पब बार असतील किंवा पुणे पोलीसच कशा पद्धतीने कैद्यांना ड्रग्जच्या पुड्या वाटताना दिसतात किंवा ललित पाटील प्रकरणापासून ते आतापर्यंत सातत्याने पुणे पोलीस रडारवर येतात आणि पुणे पोलिसांचा हा कामचुकारपणा पुढे येत राहतो। मात्र पुण्यातले जे वरिष्ठ अधिकारी आहेत, अमितेश कुमार, यांना नेमक्या या गोष्टी कळत नाहीत का? अमितेश कुमार या सगळ्या गोष्टींकडे का दुर्लक्ष करतात? किंबहुना अमितेश कुमारांचा हे जे सतत दुर्लक्षितपणा आहे आणि त्यांचा जो हा भोंगळ कारभार आहे, हा पालकमंत्री म्हणून सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांच्या लक्षात येत नाही का? अजितदादा यावरती कधीतरी अमितेश कुमारला सूचना देणार आहेत की नाही, हा खरा चिंतेचा प्रश्न आहे। बिलकुल सुषमाताई, धन्यवाद। तुम्ही तुमची प्रतिक्रिया दिलीत या सगळ्या प्रकाराबद्दल, त्यासाठी। तर सुषमा अंधारे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या, त्यांनी पुण्यातल्या या सगळ्या प्रकाराला पुणे पोलिसांनाच दोषी धरलंय, पालकमंत्र्यांना दोषी धरलंय। पुण्यामध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून या अशा घटना समोर येत आहेत आणि यावरनं असं स्पष्टपणे जाणवतंय की पुणे पोलिसांचा धाक काही या लोकांना उरलेला नाहीये। ही 2 दृश्य आहेत पुण्यातली। एकतर अगदी ताजी घटना, शास्त्रीनगर येरवडा भागामध्ये एक मद्यधुंद तरुण कार चालवत होता। त्याने काही अश्लील कृत्य केलेली आहेत। काही जे आपल्या मोबाईलमध्ये सगळी घटना कैद करतायत तेही बोलतायत दारू प्यायलेला, मद्यप्राशन केलेला हा तरुण आहे आणि सकाळच्या वेळेचा हा सगळा प्रकार आहे। काही महिलांनी सुद्धा त्याला हटकण्याचा प्रयत्न केला, मात्र तो देखील काही त्यांनी ऐकलेलं नाही। त्यांच्या समोर देखील त्यानं लघुशंका केली। हा सगळा प्रकार पुण्यातल्याच एक महिला नेत्या राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील ठोंबरे आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरती। रुपालीताई, पुण्यामध्ये आपण वारंवार तुमच्याशी सुद्धा संपर्क साधतोय आणि त्याचं निमित्त म्हणजे पुण्यामध्ये घडणारे हे सगळे गैरप्रकार। आणखी एक प्रकार समोर आलाय, काय त्याबद्दल म्हणाल? काय बोलावं आता तेवढं कमी झालेलं आहे। निर्लज्जपणाचा कळस आहे। शिकलेला मुलगा आहे, यंग आहे, BMW सारख्या गाडीत फिरतोय आणि बिनधास्तपणे रस्त्यावर तो लघुशंका करतोय, बाथरूम साठी उतरतोय। त्याला एवढेही संस्कार नाहीयेत की आजूबाजूला आपल्या माता भगिनी आहेत, आपण इथं लघुशंका करावी का नाही, हा मुळात संस्काराचा भाग आहे। आता लक्षात घ्या, त्यांनी हे कृत्य तर केले, त्याचा व्हिडिओ शूट झालेला आहे, त्याच्यावर तो गुन्हा दाखल होईल, त्याच्यावर कडक कारवाई होईल, परंतु
घरातल्या लोकांनी सुद्धा आपल्या पुरुषांना, आपल्या तरुणांना खरंच संस्कार शिकवणं गरजेचं राहिलेलं आहे. त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे की बाबा, रस्त्यावर अशा उघड्यावर आपण लघुशंका नाही करू शकत. शौचालय आहे, हॉटेल्समधले बाथरूम्स आहेत, तिथे पैसे देऊन तुम्ही जाऊ शकता, परंतु हा निर्लज्जपणाचा कळस आहे. रुपालीताई, मात्र एक ऍडिशन याच्यामध्ये, तो इतका दारू प्यायला की त्याला कळतच नाही आपण कुठे काय करतोय. म्हणजे आता एक लक्षात घ्या, धनाधान्याचा म्हणजे श्रीमंताचा पोरगा BMW घेऊन जातोय, नशा करतोय, म्हणजे त्या गाडीने तो अजून कोणाला तरी धडक देणार, त्याच्यानंतर महिलांच्या समोर निर्लज्जवानी लघुशंकेला उभा राहणार, म्हणजे अश्लील प्रकार करणार. कुठे चालली आपली तरुणाई आहे? लाजा वाटल्या पाहिजेत. आणि अशांवर आहे ना कडक कारवाई तर होईलच, परंतु ती थांबवणं काम आहे आपलं. लक्षात घ्या, आपलं म्हणजे समाजातील राजकारणी असतील, समाज सुधारक असतील, आणि कुटुंबाचं सुद्धा फार महत्वाचा रोल आहे. तुम्ही जेव्हा त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यावर त्यांना सोडवण्यासाठी जसं येताना, तसे हे गुन्हे दाखलच होणार नाही. याच्यासाठी आपल्या घरातील पुरुषांशी संवाद साधा की बाबा, तुझ्यामुळे आमचीही बदनामी होते, तुझंही आयुष्य खराब होतं, कुठे घेऊन चाललोय आपण आपलं पुणे शहर. आणि पुणे शहरात काय झालेलं आहे, खूप लोंढा वाढलेला आहे, आणि ती विकृती जेवढी आपण समोरील कारवाई करतोय ना, तेवढी ती ऑलरेडी फोफावत गेलेली आहे. याच्यावर कडक कारवाया करणं गरजेचं आहे. आणि त्या भागातील पोलीस स्टेशनच्या PI लोकांनी, साहेबांनी सुद्धा सतर्क राहणं गरजेचं आहे. दिसला प्रकार, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, जेलला टाका, त्याच्याशिवाय पुढे ते गुन्हा करताना घाबरले पाहिजे. बरं, मात्र रुपालीताई, आता आपण काही इतरांच्या देखील प्रतिक्रिया घेतल्या. सुषमा अंधारेंनी त्यावेळी एक मुद्दा मांडला की अमितेश कुमार आणि पूर्ण पोलिसांचं काहीच धाक नाहीये पुण्यामध्ये, त्याचसोबत पालकमंत्री अजित पवारांचं सुद्धा लक्ष नाहीये. बरं, ऐका ना, जर त्यांनी हा मुद्दा मांडला, त्यांना लोकशाहीने अधिकार आहे. आणि आज महिला दिनाच्या मी पहिल्यांदा ताईंना शुभेच्छा देते. मला सांगा, या मुलाला अमितेश गुप्तांनी किंवा पालकमंत्र्यांनी सांगितलं का की बाबा दारू पी, गाडी घेऊन जा आणि लघुशंका कर? अमितेश गुप्ता आणि सरकारचं काम काय? ज्या समाजात अशा घटना घडतील त्यांच्यावर कठोर कारवाई करणे, ते पण कायद्याने. आता असा हा प्रकार यांनी इतका घाण केलेला आहे, याला समजा उद्या मी जाऊन जरी मारलं ना तरी आमच्यावर गुन्हा दाखल करणार आहेत, कारण का ते कायद्याच्या विरोधात आहेत. मुळामध्ये विरोधकांनी किंवा इतरांनी फक्त पोलीस यंत्रणेला, सरकारला दोष देऊन उपयोग नाहीये. यांनी केलेल्या गुन्ह्याला तर त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, परंतु आपल्या तरुणाईला, आपल्या पुण्यामध्ये ह्या घटना घडणार नाही म्हणून प्रत्येकाने जबाबदारी घेतली पाहिजे. बिलकुल. रुपालीताई, खूप धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात. आपल्यासोबत आता शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे सुद्धा आहेत. डॉक्टर नीलम गोऱ्हे आपल्यासोबत आहेत. नीलमताई, खूप लाजिरवाणे प्रकार पुण्यामध्ये वारंवार समोर येत आहेत. म्हणजे ही आता जो तरुण गाडी चालवतोय, दारू प्यायलेला आहे, लघुशंका महिलांसमोर करतोय, ते तर आहेच. दुसरीकडे टोळक्यांची मारहाण, काही कारण त्या मागे असतात, असे बरेचसे प्रकार पुण्यात. काय कारण तुम्हाला वाटतं यामागचं? एक कारण असं आहे की जे पुण्याबाहेरच्या लोकांना तेवढी कल्पना नसेल एखाद्या वेळेस, परंतु प्रचंड वेगाने नागरीकरण पुणे शहराचं झालेलं आहे. जी छोटी छोटी शेतीवाडी होती तिथे गुंठेला प्रचंड भाव आल्यावरती एका बाजूला पैसा मिळाला, दुसरीकडे अनोळखी लोक तिथे येऊन राहायला लागली मोठ्या प्रमाणामध्ये. आणि पुणे शहर हे अनेक शहरांमधून जाणाऱ्या, येणाऱ्या, करणाऱ्या प्रवाशांचं जाण्याचा रस्ताही आहे. म्हणजे संपूर्ण मराठवाडा आहे, या सगळ्या ठिकाणी जात असताना समृद्धी महामार्गावरती एंट्रीसाठी शिर्डीवरून जावं लागतं, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे नागरीकरण आहे. त्याचबरोबर ही अशी मुलं की ज्यांना कुठल्याही गोष्टीची धरबंद नाही, अशा प्रकारचे समाजकंटकच म्हणायचे, असे पैशाच्या केंद्रीकरणामुळे तयार झालेले आहेत. त्यामुळे पुणे जो सर्वसामान्य पुणेकर आहे की जो तिथे शांतपणे जीवन जगायला आलेला आहे, त्यालाच ही सगळी दूषणं आपण पुणेकर म्हणून ऐकवतो. पण ही सगळी पुण्याची संस्कृती नसून पुण्यात आलेली वाढलेली विकृती आहे असं मला वाटतं. आणि ती थांबवायची असेल तर फक्त सरकारला दोष देणं किंवा फक्त समाजाला दोष देणं हे दोन्ही बरोबर नाहीये. सरकार, समाज, ते कुटुंब आणि आसपासची लोक, सामान्य लोक, त्यांचा सुद्धा एक आत्मविश्वास वाढला पाहिजे
इथे आपल्याला दिसतंय की काही दुसरीकडच्या असली काही चाललेले आहेत, अजूनही काही घटना वेगवेगळ्या घडलेल्या आपल्याला दिसत आहेत. तर त्यामुळे पोलीस, उत्पादन शुल्क विभाग आणि परिवहन विभाग यांनी एकत्रितपणाने मोहीम, आधीची जेव्हा पोर्शे कारच्या अपघाताची घटना घडली त्याला मोठ्या प्रमाणात घेतली. काही ठिकाणी तोडकामी महानगरपालिकेने अनधिकृत बारसं केलेलं आहे. तिथे परत सीसीटीव्ही ठेवावेत, आतमध्ये जाताना वयाचा दाखला बंधनकारक करावा. पण हे सगळं होऊन सुद्धा ज्यांना एकदा त्या व्यसनाच्या मध्ये ते अडकले की हळूहळू त्यांच्या एक एक मला स्टेजेस दिसतात की ते त्याची खंत वाटेनाशी होते, नंतर चार चौघात घेणं सुरू होतं, त्यानंतर सकाळी जाऊन रस्त्यात लघुशंका केलेली आहे, त्याची त्याला लाज वाटलेली नाहीये. म्हणजे सुसंस्कृत माणूस नसून विकृत आहे. पण दुसरं मला एक खूप आश्चर्य वाटतं की आता जवळजवळ 1 तास ही घटना सगळ्या चॅनेल्सवर दाखवतायत. त्याचे कुटुंबीय काय करतायत? कालच पंकजा मुंडे सभागृहात तेच बोलल्या होत्या की आई वडिलांना सुद्धा असं वाटतं की माझ्या मुलांनी खून केला असेल, माझ्या मुलांनी चूक केली असेल तर ते लपवायचा प्रयत्न करतात. ही कुठली संस्कृती आहे आणि कुठला आपली भूमिका आहे याच्यामधली? खरं त्यांनी स्वतःहून पुढे येऊन त्या मुलाला सरेंडर करायला पाहिजे होतं, ते तर त्यांनी केलंच नाहीये. आणि म्हणून मला असं वाटतं की नागरिक या सगळ्यासाठी एकत्रित काम करणं खूप गरजेचं आहे. मी स्वतः सीपींशी बोलीन, पोलीस त्याला शोधूनही काढतील, परंतु रस्त्यावरची एकूण वाहतूक करण्याच्या बद्दलचे नियम हे काटेकोरपणे पाळले पाहिजेत. हे माणसाच्या डोक्यापर्यंत आणि मेंदूपर्यंत पोहोचलं पाहिजे. हे सगळ्या शहरांसाठी आवश्यक आहे असं मला वाटतं. बिलकुल. नीलमताई, खूप धन्यवाद, तुम्ही तुमची मतं मांडलीत, आमच्याशी बोललात त्याबद्दल. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया सुद्धा आपल्यासोबत. अंजलीताई, ज्या वेळेला आपण असे प्रकार घडल्यानंतर जेव्हा विरोधी पक्षातल्या नेत्यांना विचारतो तेव्हा ते सत्ताधाऱ्यांना दोष देतात, सत्ताधाऱ्यांना विचारलं की ते त्यांच्यावरचे आरोप खोडून काढतात. तुमचं काय मत? अगदी तू म्हणालीस तसंच आहे. आणि प्रश्न कोणाला विचारायचे, काय विचारायचे? कारण आताच्या घटकेला ठीक आहे बाबा, हा एक मुलगा आहे, बड्या बापाचा बडा बेटा आहे, पुन्हा एका गाडीतनं, आपल्या मोठ्या गाडीतनं जाताना दिसतोय. म्हणजे त्याला तर आता मी बघितलं मगाशी जो व्हिडिओ, त्याच्यात त्याला त्याच्या दरवाजाला रिमलेस होतं. म्हणजे जर काच असेल अशी ही जी गाडी होती, म्हणजे तो बड्या बापाचा बेटा. आता यांनी जे कृत्य केलं त्या बड्या बापांनी आपापले कॉन्टॅक्ट लावले की सगळ्या पोलीस स्टेशनना फोन जाणार, प्रेशर येणार, अमुक नेत्यांना फोन जाणार, ते नेते प्रेशर करणार, पोलीस कारवाई करणार नाही. आणि पोर्शे घटनेत कसं झालं होतं, निबंध याची त्याला शिक्षा दिली होती, तशीच काहीशी शिक्षा पुन्हा मिळेल. आता ह्याच्यात म्हणजे प्रॉब्लेम असा आहे की दबाव, राजकीय दबाव हा जो शब्द आहे ना, तर तो सगळीकडे दबाव 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 बघून हे जे सर्रास होतंय सगळं, कसं तू आणि मी थांबवणार आहे? कारण प्रत्येक ठिकाणी आपण बघतोय राजकीय दबावाने पोलीस यंत्रणा कामच करत नाही. म्हणजे त्यांच्याकडनं आपण अपेक्षाच ठेवू नये की काय, असं कुठेतरी आता वाटायला लागलंय. आणि आज खरं तर या माणसाला, जसं आता नीलमताई म्हणाल्या, खरं तर 1 तासाच्या आत त्यांनी येऊन सरेंडर करायला हवं होतं. जी शिक्षा आहे, चुकीचं माझ्या हातनं झालं कृत्य, असं तरी त्यांनी म्हणायला हवं होतं. पण ते म्हणतानाही दिसत नाहीत. आणि आरोप प्रत्यारोप हे आपण नेहमीच बघतोय, कुठेही संपत नाहीये हे सगळं. म्हणजे एक प्रकारची मानसिकता, जर कोणाचा वरदहस्त असेल तर कोण माझं वाकडं काही करू शकणार नाही, पोलीस सुद्धा नाही, अशी एक जी आताच्या अगदी नक्की. आणि पुण्याचं कसं झालंय, आताच्या घटकेला आपण जे तिथलं चित्र बघतोय, आता पालकमंत्री सो-कॉल्ड कशासाठी आले होते? कारण त्यांनी तिथली कायदा सुव्यवस्था सगळ्या गोष्टी त्या तिथल्या मंत्र्यांनी बघाव्या. आताच्या घटकेला आपण गेले 1 वर्ष झालं कोयता गँग बद्दल जो वाढता थैमान बघतोय, कसा चाललाय तो? पोलीस करतायत काय? ते त्या लोकांना पटापट, आता तर सीसीटीव्ही आहे, आपण एका वेगळ्या युगात आहोत आता. ह्या सगळ्या गोष्टी पटापट सापडून त्यांना अटक का नाही करतायत, त्यांना शिक्षा का नाही करतायत? आपण बघतो हे गाड्या फोडतात, दुकानं फोडतात, सर्रासपणे होताना दिसतंय. पण जसं मी म्हटलंय की जोपर्यंत आपण काही कारवाई करणार नाही, मला तर पंकजा मुंडे बद्दल पण नीलमताई बोलल्या की त्या काल अधिवेशनात बोलल्या, त्यांचं असं म्हणणं आहे की हुंडाबळी होत आहेत, स्त्रियांवर अत्याचार होत आहेत. माझा तर अतिशय विनम्रपणे पंकजा मुंडेंना प्रश्न आहे की मग तुम्ही तिघी बहिणी ज्या राजकारणात आहात, तुम्ही काय करताय? माझ्यासारखी स्त्री जी राजकारणात नसून सुद्धा विषय लावून धरतीये, लढतीये, तुम्ही बहिणी काय करताय? कुठला विषय तुम्ही आजपर्यंत राजकारणातला लावून धरला आणि त्याच्यासाठी लढलात? मला तर एकही नाही माहितीये.
तर हे जे आपण बघतोय ना, नुसती डायलॉग बाजी होते. अधिवेशन इज नथिंग बट अ ड्रामा. बरं, अंजलीताई आणखी एक गोष्ट, जेव्हा सुषमा अंधारेंना विचारलं तेव्हा म्हणजे या घटनेबद्दल, पुण्यातल्या प्रकाराबद्दल, त्या म्हणाल्या की पुणे पोलीस दोषी आहेत, पालकमंत्र्यांचं लक्ष नाही. मात्र जेव्हा रुपाली ठोंबरे यांना विचारलं, राष्ट्रवादीच्या नेत्यात, तर त्या म्हणाल्यात की पालकमंत्र्यांनी काय त्या मुलाला येऊन सांगितलंय का की तू अशी गाडी चालव आणि असं महिलांसमोर लघुशंका कर म्हणून? नाही, आता मला रुपाली ठोंबरेंना हा प्रश्न विचारायचा आहे. पालकमंत्र्यांनी नक्कीच सांगितलं नाहीये, पण पालकमंत्र्यांनी त्याच्यावर कारवाई करायला नक्कीच हवी. आता नाही करतील, ते आज संध्याकाळपर्यंत त्यांनी करावी, काही प्रॉब्लेम नाहीये. पण पालकमंत्री कोयता गँगसाठी काय करतायत, त्याच्या विरुद्ध का नाही बोलत आहेत? अधिवेशनात प्रश्न मांडायला नको का, की हो माझ्या पुण्यात असं वाढत चाललंय. गृहमंत्र्यांना माझं निवेदन आहे की त्यांनी काहीतरी कारवाई करून पोलिसांना तशा डायरेक्शन द्याव्या, हे तरी म्हणायला हवं. हे सगळे जे रोज उठून गुन्हे होत आहेत, जसं मी म्हटलं, काचा फोडल्या जात आहेत, दुकानं, गाड्या, मोटरसायकलची वाट लागते, हो हो. हे सगळं तर थांबायला हवं. आताच काही वेळापूर्वी मला चाकणचे मी 3 व्हिडिओज ब्रॉडकास्ट ग्रुपवर टाकलेत. एकीकडे आपण म्हणतोय की महाराष्ट्रात उद्योगधंदे आले पाहिजेत आणि हुंडई कंपनीचं जे एक शोरूम नवीन MIDC पुण्यातच आलंय, त्याची आत्ताची स्थिती काय आहे? म्हणजे तिथे कसं झालंय, पालकमंत्री जो कोण होतो ना, सगळी कॉन्ट्रॅक्ट तो घेतो, सगळी. म्हणजे त्याला रस्त्याचा असो, गटाराचा असो, कचऱ्याचा असो, सगळे त्यांच्या कार्यकर्त्यांना जातात. आणि आताच्या घटनेला हे MIDCचं जे मी टाकलेत भयान व्हिडिओज आहेत, ते बघा तुम्ही. ते जसं आपण बीड, जालना सगळीकडे बघितलं, तसंच आता होताना दिसतंय. आणि म्हणून आम्ही म्हणतोय की पालकमंत्र्यांनी ते करायला हवं आणि या टोळ्या आहेत त्या बंद करायला हव्यात. बिलकुल. अंजलीताई, खूप धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल.